आणि मुळात एवढं शूट करतोय खडकवासल्याला. खडकवासल्याला बाय चान्स आपल्या कपलचं शूट झालं जे की घरातलं फोन बिकून आलेली आहे आणि ते जर शूटमध्ये आले त्यांचं कळलं तर नाही माहिती काय होईल. काय ना बरी आम्ही जबाबदार नाही त्यासाठी सांगू द्यावं. नमस्कार, मी अभय पवार. मी परी पवार. आत्ता आम्ही चाललोय खडकवासल्याला. खडकवासल्याला एक हॉटेल आहे, ज्या हॉटेलमध्ये आम्ही व्हिजिट करणार आहे आणि ते अगदी डॅम शेजारी. तर त्याचं निसर्गरम्य वातावरण, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. खडकवासला डॅमच्या एकदम जवळ म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हे ग्रीन कलर रेस्टॉरंट मिळेल. इथे तुम्हाला सगळ्या टाईपचे फूड्स अवेलेबल आहेत, जसे की फ्रँकी, पिझ्झा, बर्गर, चाय, कॉफी, मॉकटेल, शोरमा, मोमो सगळं तुम्हाला इथे मिळेल. तुम्हाला आपल्या हॅम्बियन्स दाखवतो सगळं. या कॅफेची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इथे असं आहे की तुम्हाला वॉशरूम अवेलेबल आहे. कारण खडकवासल्यापासून जवळजवळ कुठेही वॉशरूम नाही, तुम्हाला इथं वॉशरूम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे निसर्गरम्य आहे. हे जे झाड दिसतं तुम्हाला 150 वर्षापूर्वीचं झाड आहे. आणि प्लस रोज सकाळी 7:30च्या दरम्यान, 7 किंवा 7:30च्या दरम्यान मोर इथं पाणी प्यायला. सो आता तर आमचं अर्ध जेवण आलं असेल असं बोलता येईल. त्याच्यामध्ये मोमोज आलेत, बर्गर आलेत, फ्राईज आलेत. ओके, आम्ही आता आमचं फर्स्ट ब्लॉग जो होता खडकवासल्याचा संपवला. जेवढं काय आमच्याकडे तेवढं आम्ही तुम्हाला शेअर केलं. काय होतं काय नव्हतं याच्या पलीकडे असू शकतो. आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.